भुदरगड तालुक्यातील वाड्या वस्त्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामागे तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई यांचे मार्गदर्शन होते। भुदरगड तालुका हा डोंगराळ भागात असून अनेक वाड्या वस्त्या दुर्गम ठिकाणी आहेत। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांचा लाभ प्रत्यक्ष गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक पारदर्शकता आणि योग्य अंमलबजावणी गरजेची आहे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी लाभार्थ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भुदरगड तालुका काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, शासनाच्या विविध योजना कागदावरच न राहता प्रत्यक्ष गरजूपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। अनेक लोक आधार नसल्यामुळे वंचित राहतात, म्हणूनच आम्ही ही मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली आहे। जर कारवाई झाली नाही तर पुढील काळात आंदोलनात्मक पावले उचलली जातील। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश खटकर, भुदरगड। गेल्या आठवड्याभरात संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पत्र वाटली गेली, ज्यामध्ये काही सिलेक्टेड लाभार्थी बनवले गेले। पण अजून या तालुक्यामध्ये असे खूपसे लाभार्थी आहेत ज्यांना या पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा या काँग्रेसच्या आमच्या सर्व मंडळींची आहे। आणि म्हणून आज तहसीलदारांना काँग्रेसच्या वतीनं, भुदरगड काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं, ज्यामध्ये आमचं स्पष्ट मत आहे की उर्वरित जे लाभार्थी आहेत ज्यांनी 1500 रुपये खर्चून, कुणी 2500 रुपये खर्चून या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी, लाभ घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि ते सगळेच्या सगळे लाभार्थी आज त्यांना लाभ देणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या जे लाभार्थी आहेत त्यांनी पारदर्शक कागद या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या निमित्तानं त्यांच्या भविष्यासाठी ती योजनेमध्ये त्यांचा लाभ व्हावा आणि ते लाभार्थी व्हावी हीच भुदरगड काँग्रेसची इच्छा आहे। पुढील 15 दिवसामध्ये संपूर्ण योजनेच्या अर्जदारांना या योजनेमध्ये लाभ मिळावा अशा पद्धतीची आम्ही मागणी तहसीलदारांच्याकडे केलेली आहे। जर 15 दिवसांमध्ये कारवाई नाही झाली तर या सगळ्या उमेदवारांना घेऊन आम्ही भुदरगड काँग्रेसच्या वतीनं आक्रमक आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी या व्यवस्थेच्या आणि शासनाच्या विरोधात उभा करू। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।